टाळलाच गेला पाहिजे. आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे दादांच्या नंतर जर पाहिलं तर पक्षातले अनेक नेते अडचणीत आलेले आहेत. रुपाली चाकणकर जर पाहिलं तर बंधुबाबा अशोक खरात प्रकरणामध्ये त्यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश अध्यक्ष पदाचाही राजीनामा द्यावा लागलेला आहे. त्यांना एस-आय-टी कडून समन्स आलेलं आहे. चौकशीसाठी बोलावलं जातंय. काय वाटतंय पक्ष सध्या अडचणीत आहे आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर मंत्री नरहरी झिरवळ यांचे सुद्धा अश्लील व्हिडिओ जे आहेत ते व्हायरल होत आहेत. नाही, हे लक्षात घ्या, की महाराष्ट्रामध्ये भोंदूबाबा खरात याचा जो विषय निघाला, त्या विषयाच्या संदर्भाने या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्राच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर आणि महिला आयोगाच्या अध्यक्ष सुद्धा त्या होत्या. त्यांना या ठिकाणी त्या भोंदूबाबाकडं अनेक लोक जात होते. त्यामध्ये रुपालीताई चाकणकर होत्या. त्यांची एक वेगळी श्रद्धा होती आणि त्यामुळं त्याबद्दल त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलेलं आहे. परंतु शेवटी आज पक्ष म्हणून किंवा झालेल्या घटनेला त्यांना त्याची किंमत मोजावी लागलेली आहे. त्यांना महिला आयोगाचं अध्यक्षपद सोडावं लागलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं महिलांचं अध्यक्षपद सोडावं लागलेलं आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने बोंधू अशोक खरातकडे जाणारे अनेक लोक त्या ठिकाणी आहेत आणि म्हणून रुपालीताई चाकणकर यांना पक्षाच्या एकूण कारकिर्दीमध्ये किंवा महिला आयोगाच्या एकूण कारकिर्दीमध्ये ज्या काही छोट्या मोठ्या गोष्टी घडल्या असतील, परंतु बोंधू अशोक खरात यांच्या ट्रस्टची संस्थेशी त्यांच्या असणारा संबंध आणि त्यांच्याशी काही गोष्टी जे असणाऱ्या रिलेशन त्यांचं एक भक्त या नात्याने होतं, परंतु त्याची त्यांना जबरदस्त किंमत मोजावी लागलेली आहे आणि म्हणून एस-आय-टी मध्ये होणारी चौकशी किंवा त्या सगळ्या याला त्या सामोऱ्या जातील, त्याबद्दल माझ्या मनामध्ये कुठे शंका नाही. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नरहरी झिरवळ साहेबांच्या संदर्भामध्ये जे काही व्हिडिओ आले, ते व्हिडिओ सुद्धा असे तोडून मोडून व्हिडिओ आलेले आहेत. खरं तर महाराष्ट्राच्या प्रत्येक मंत्र्यांनी ती काळजी घेतली पाहिजे. शासकीय निवासस्थान हे आपलं निवासस्थान नसतं, परंतु मला असं वाटतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमच्या मंत्री असतील किंवा आमच्या लोकांच्या पाठीमागे हे शुक्ल काष्ट कुठनं तरी चुकीच्या पद्धतीने लागलं जातंय. कुठून तरी जाणीवपूर्वक आमच्या काही लोकांना टार्गेट केलं जातंय आणि त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शिव फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेवरती चालणारा हा महाराष्ट्रातील पक्ष आहे आणि इथे सगळ्या जाती धर्मांच्या सर्वच राजकीय लोकप्रतिनिधींना या पक्षामध्ये स्थान आहे आणि म्हणून या पक्षातील खेड्यापाड्यातील आदिवासी भागातील आलेले मंत्री झिरवळ जे असतील या चाकणकर ताई असतील, हे ठीक आहे की महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरती काम करत असताना, परंतु ज्या काही घडलं त्याला दुर्लक्षित न करता आमच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा वहिनी यांनी जो निर्णय घेतला तो सर्वस्वी आमच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी स्वीकारला आणि त्या ठिकाणी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा सुद्धा रुपालीताईंनी राजीनामा दिला. महिलांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा सुद्धा राजीनामा दिला आणि त्या चौकशीला निश्चितरित्या सामोऱ्या जातील. परंतु बोंधू खरात यांच्याकडे अनेक लोक त्या ठिकाणी जात आहेत आणि म्हणून केवळ फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याला टार्गेट करून किंवा झिरवळ यांना टार्गेट करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महाराष्ट्रातील शिव फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा पक्ष आहे. मला स्वतःला असं वाटतं की या विचारधारेलाच खऱ्या अर्थाने ठेच पोचवण्याचा हा प्रकार तर नाहीये ना, कारण शेवटी माननीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली या पक्षाने सर्व जाती धर्माच्या सर्वांना एकत्र घेऊन हा महाराष्ट्र शिव फुले शाहू आंबेडकर या विचाराने एकत्र ठेवणं, एकत्र गुंपणं
आणि इथल्या सर्वसामान्य शेतकऱ्याची बाजू, सर्वसामान्य कुटुंबातील घटक त्यांना मंत्री पद देणं, त्यांना संधी देणं, सर्वसामान्याला न्याय देणं, सर्व जाती धर्मांना न्याय देणं हे माननीय दादांचं, तसंच आत्ताच्या घडीला माननीय सुनेत्राताई यांचं सुद्धा एक प्राथमिकता आहे आणि त्या पद्धतीने त्यांचं काम चालू आहे. परंतु आम्ही लोकशाहीला मानणारे लोक आहोत. आमच्या समोर जर अशा कुठं चुकीच्या घटना घडत असतील तर त्याला ताबडतोब आम्ही त्या ठिकाणी निर्णय घेऊ आणि अशा पद्धतीने पुढे जात असताना शिव फुले शाहू आंबेडकरांच्या विचारावरती चालणारा हा पक्ष आहे. या पक्षाला जाणीवपूर्वक कुणीतरी काहीतरी छोट्या गोष्टीमध्ये अडचणीत आणण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक होतोय असं मला या ठिकाणी म्हणायचं. अण्णांची